मी या कंपनीच्या कोणत्या हुद्द्यावर आहे माहित नाही तुला? बोर्ड ऑफ डिरेक्टर. या कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरचा एक सदस्य म्हणून मला जे प्रश्न पडतात ते मी विचारू नाही. हे बघ आणि काय करतोय काय मी? नूतन मॅडमनी मला जे काम सांगितलंय ते करतोय मी. आणि वेदांत, तू एक दिवस ऑफिसला नाही आलास किंवा तू ऑफिसला नाही आलास तरी कंपनीचं कामकाज थांबेल? अजिबात थांबणार नाही. हे सगळं कधीपर्यंत सुरू राहणार आहे? जो नूतन मॅडम म्हणत नाही थांब तो वर चालणार. तू काय जादू केलीस रे आईवर? साधा माणूस आहे मी, जादूगर नाही. देव माणूस. हे बघ, तुला ना शेवटचं सांगतो मी, हे सगळं बंद कर. नाही तर काय करशील? मी तुला कधीपासून सांगतोय हे डोक्यात राग घालून घेणं बंद कर. इतका राग काही कामाचा नाही. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुझा जो इगो तू पाळलायस ना तो जरा बाजूला ठेव. विनाकारण आहे ते सगळं, अनाठाई आहे सगळं ते. त्या दिवशी मी तुझ्या केबिनमध्ये आलो, मला म्हणालास की परवानगी घेऊन आत या. आता तू माझ्या घरात आलास, परवानगी न घेता आलास. मी काय बोललो तुला? तुझं घर, हे घर माझ्या नावावर आहे. आईने तुला इथे फक्त राहायला दिलंय. काय म्हणतात ते? भाडेकरू. भाडेकरू आहेस तू. हो, पण त्या भाडं घेत नाहीत ना. झालं काही चहा पाणी? आजही ऑफिसला नाही जायचं. शेवटचं सांगतोय, लांब राहा या सगळ्यातून. लांब राहा. साहेबांची कॉलर धरतो तुझ्या तर. साहेब, त्याने तुमची कॉलर धरले साहेब. धरू दे माझी कॉलर, धरू दे त्यांना. वानखेडे साहेबांचे चिरंजीव आहेत ते मोठे मालक, हे छोटे मालक. मला मारायचं आहे ना. वेदांत, अरे काय करतोस तू? शांत हो. अरे अमूल्य, कशी आहेस? वेदांत, तू तू चल इथून. अमूल्य, तू का आलीस इथे? तुझ्यासाठी आली ती. मला कळलं तुमचं एकमेकावर प्रेम आहे ते. मॅडमने सांगितलं मला, याच्यासारख्या मुलाला तुझ्यासारख्या मुलीची गरज आहे. अँगर इश्यू आहे याला. तूच याला एकदम. अरे तुझ्या सल्ल्याची गरज नाहीये मला. याला किती राग आहे याच्या मनात माझ्याबद्दल. राग आणि आग या दोन्ही गोष्टी माणसाला शेवटी भस्मच करतात. तुला सांगितलं. वेदांत, हे बघ, शांत हो प्लीज. ऐक माझं. तू तू चल इथून. का राग आहे या माणसाचा माझ्यावर? मी ऑफिसमध्ये येतो, कंपनीचं कामकाज बघतो. पण मी ऑफिसमध्ये का येतो? कारण नूतन मॅडमने मला सांगितलंय म्हणून. मी नसतो तर दुसरा कोणी आलाच असता की. तोही कदाचित असंच वागला असतं. मुद्दा काय? इगो. कमालीचा इगो. मग मी एकदा ऑफिसमध्ये गेलो होतो. हे ऑफिसमध्ये नव्हते. मी स्टाफला विचारलं, कुठे आहेत तुमचे वानखेडे साहेब? येतात की नाही ते ऑफिसला? मी म्हणलं अटेंडन्सचं काही रेकॉर्ड आहे का आपल्याकडे? मला ते रेकॉर्ड ताबडतोब हवंय. हे विचारल्याचा राग आला यांना. या कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरचा एक सदस्य म्हणून एवढाही अधिकार नाहीये का मला? काय चुकतंय माझं मला कळत नाही. या कंपनीसाठी किती काम करतो मी. तसं यांना वाटतं कंपनी मोठी व्हावी, तसं मलाही वाटतं ही कंपनी मोठी व्हावी. 27 करोड रुपये वसूल करून आणलेत मी या कंपनीसाठी. 27 करोड. ज्या भावाला अमूल्याच्या बहिणीशी लग्न करायचं आणि मला मान्य नव्हतं. मी त्यांना सांगितलं तेव्हा कुठं त्या तयार झाल्या. तर ते म्हणतात ना, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच कर. तसं झालं यांचं. वानखेडे साहेब, इगो बाजूला ठेवा.
नाहीतर ए तू वेदांत हे बघ, परत माझ्या ऑफिसमध्ये दिसायचं नाही, कळलं? येणार या ऑफिसमध्ये मी येणार. जोवर नूतन मॅडम मला म्हणत नाहीत नको येऊस, तोपर्यंत मी येतच राहणार या ऑफिसमध्ये. मला सांग अमूल्या, काय चुकीचं बोलतोय मी? वेदांत हे बघ, तू तू प्लीज चल इथून. येऊन जा याला आणि याच्या डोक्यावर बर्फ ठेव. वेदांत प्लीज प्लीज. येऊन जा याला बर्फ ठेव. का थांबवलत मला? त्याने कॉलर धरली तुमची. कॉलर धरू दे, त्याला काय करायचं ते करू दे. मेंदू वापरून खेळायची लढाई आहे, डोकं वापरून खेळायची लढाई आहे. त्याला ताकद वापरू दे, आपण डोकं वापरू. डोकं वापरून केलेला वार खऱ्या वारापेक्षा जोरकस लागतो. मरत नाही माणूस, पण मस्त घायाळ होतो. का वेदांत, का केलंस असं? मला कळत नाही, मी तुला कसं समजवू की इतकं चिडत जाऊ नको. चिडणार नाही तर काय करणार मी? अगं हा कोण आहे पुरुषोत्तम? माझ्या ऑफिस मधून मला प्रश्न विचारतो, अटेंडन्स दाखव, हे दाखव, ते. हा कोण लागतो? हे बघ, त्यांचं वागणं चुकीचंच आहे, पण आपलं काय ठरलंय, आपल्याला त्यांच्या मुळाशी जायला हवं. हे बघ, सिंपलशी गोष्ट आहे, तो माणूस खेळतोय तुझ्या बरोबर, मग तू सुद्धा खेळायला हवंस. हे असं ना कॉलर पकडून चिडून काही होणार नाही. तो माणूस 8 वर्ष जेलमध्ये राहून आलेला. मग काय करणार आहे तो? एक दिवशी ना चांगला फोडून काढीन मी त्याला. तू आधी शांत हो आणि थोडा समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी सुद्धा आधी जेव्हा त्यांना अण्णांचे मित्र म्हणून भेटले होते ना, तेव्हा मला सुद्धा त्यांच्याविषयी फार काही माहिती नव्हतं, पण आता हळूहळू असं वाटतंय की त्यांच्या मुळाशी आपण जायलाच हवं. अमूल्य, तू ऐकलंस ना तो काय बोलला? की त्याने माझ्या आईला सांगितलं म्हणून आई तयार झाली विक्रांत आणि आरतीच्या साखरपुड्यासाठी. म्हणजे एवढे दिवस मी आईला ते सांगत होतो, त्याला काहीच किंमत नाही. आणि मी त्याची कॉलर पकडल्यावर कसं बोलत होता, राहू दे, काही करू दे, छोटे मालक आहेत ते. आणि अजून काय बोलला की हा बरं झालं अशा माणसाचं लग्न तुझ्यासोबत होतंय. काय? अरे हो हो वेदांत, पण मग आता तू काय करणार आहेस? दारू पिणार आहेस? नाही, मी सांगितलं ना तुला, फक्त सेलिब्रेट करताना. गुड. बरं मला सांग, आत्ता आपण काय करायचं? तुला घरी जायचंय का सोडू मी? अजिबात नाही. जोपर्यंत तू शांत होत नाहीस ना, तोपर्यंत मी इथून हलणार नाही. म्हणजे पूर्ण रात्र गेली ना तरी चालेल. मी वाटलं तर आईला सुद्धा मेसेज करून सांगते मी वेदांत बरोबर आहे. ओके. काय काय असं का करतेस? असं का करतेस? अमूल्य, तू शांत बस. अमूल्य शांत बसा. तुझं हे झालं की आपण बोलू. ए, तुझं हे सगळं झालं की बोलू आपण. अरे अरे आय लव्ह यू. आय हेट यू. चला, फायनली हसलाच बाबा एकदाचा. मला मला तुला एक कॉम्प्लिमेंट द्यायचं. काय? मी खूप छान हसते. तू या जगातली एकमेव व्यक्ती आहेस जी माझा मूड खराब जरी असेल ना तरी माझ्या चेहऱ्यावर स्माइल आणू शकते. ऐका ऐका ऐका.
हे अमूल्य, कोणी आहे का तिकडे? अमूल्य, ऐका. अगं अमूल्य आत ये. तू तू काय करतेस? बाहेर का जातेस? अरे वेदांत, मला सगळ्यांना सांगायचंय. काय? वेदांत वानखेडे, वेदांत वानखेडेने मला कॉम्प्लिमेंट दिली. ओ माय गॉड. देवा देवा, आज मी धन्य झाले. अरे आजपर्यंत नुसतं वचा वचा ओरडलायस माझ्यावर, आज पहिल्यांदा कॉम्प्लिमेंट दिलीस तू मला. आणि बघ ना, माझ्या आजूबाजूला कोणीच नाही, कोणीतरी हवं होतं. अमूल्य, ऍक्च्युली तुझी मेमरी वीक आहे. काय? तुझी मेमरी वीक आहे. कशी? कारण मी तुला पिकनिकलाही कॉम्प्लिमेंट दिली होती तुझं गाणं झाल्यानंतर. चल, काही पण. अमूल्य, तू विसरलीस? विसरले म्हणजे? तू मला कधी कॉम्प्लिमेंट दिलीच नव्हती वेदांत, म्हणून मला लक्षातच नाहीये ती. तुला ढ आहेस, ढ. मी ढय? हो. तू ढयस का? मी का? का म्हणजे कॅल्क्युलेशन साठी तुला कॅल्क्युलेटर लागतं ना, मला नाही लागत. म्हणजे तुला एक साधी कॉम्प्लिमेंट लक्षात राहत नाही अमूल्य. गुड मॉर्निंग. काय ग, चेहरा का असा आहे तुझा? नूतन, माणसानी कसं ना हसतमुख असायला पाहिजे, म्हणजे दिवस उत्तम जातो. दिवस जसा जायचा आहे ना तसं जाईल. मी त्या सगळ्या गोष्टींचा विचार करणंच बंद केलंय. बरं ऐक, आता तुझा विरोध नाहीये ना? मग मी साखरपुडा करायचं ठरवलंय. अनायसा श्रावणाचा महिना आहे, मुहूर्त सुद्धा उत्तम मिळेल. साखरपुडा करा, लग्न करा, त्या मुलींना सुना म्हणून घरात आणा. काय करायचं ते करा, मला नका विचारू. विचारत नाहीच आहे, सांगतेय. नूतन, अगं एकदा लग्न तर होऊ दे. थोडे दिवसांनी ना लोकच तुला सांगतील की तुझ्या सुना किती आदर्श आहेत ते. आणि कसं आहे ना, माणसांची पारख तुझ्यापेक्षा मला जास्ती आहे. असेल ना, असेल. मला आता याच्यावर वाद घालायचा नाहीये. मी जरा जाऊन येते. मी ठरवते साखरपुडा. मी सांगितलं ना, तुम्हाला काय करायचं ते करा. ठीक आहे. तू कुठे निघाली आहेस आत्ता? हाच प्रश्न कधी विक्रांतला विचारलास, वेदांतला विचारलास? नाही ना, मग मला सुद्धा विचारायचं नाही. पुरुषोत्तमकडे चालले, काम आहे माझं. ही साखरपुड्याची बातमी ना आत्याला द्यायलाच हवी. कम इन. वहिनी बोलावलंस? हो बस ना. अमूल्या, आपली ट्रिक कामी आली. म्हणजे? अगं, आजीचा फोन आला होता मला, विक्रांत आणि आरतीचा साखरपुडा करायचा आहे म्हणाली. वहिनी, अगं काय सांगतेस? ही तर खरंच खूप आनंदाची बातमी आहे. अगं पण नूतन काकू? तिची तशी काही हरकत नाहीये. आज आजीने मला आणि सार्थकला डिनरला बोलावलंय. साखरपुड्याबद्दल पण बोलायचंय ना? अरे वा. हो ना. मला इतकं बरं वाटतंय. फायनली विक्रांतच्या मनासारखं होतंय. अमूल्या, तू आणि दादानी हे जे काही नाटक सुरू केलंय त्यामुळे हे सगळं शक्य झालंय. थँक्यू सो मच. आता एकदा का विक्रांत आणि आरतीचा साखरपुडा झाला ना की मग आपण त्यांच्या लग्नाच्या पण असंच मागे लागूयात. अमूल्या, काय ग, काय झालं? एक प्रॉब्लेम आहे. काय? वहिनी, अगं साखरपुडा आहे म्हटल्यावर आजी आमच्या घरी येणार, आई आणि अण्णांना भेटणार. हो, मग? वहिनी, मी अजून घरी सांगितलं नाहीये. जर ह्या सगळ्यामध्ये चुकून आजी माझ्या आणि वेदांतबद्दल बोलून गेल्या तर? तसं झालं तर खरंच थोडा प्रॉब्लेम होईल. काय करू मी आता? तुझ्या बॉयफ्रेंडला विचार ना.
आय मीन खोट्या बॉयफ्रेंडला. त्याच्याकडे नक्की काहीतरी सोल्युशन असेल बघ तू. काय रे, काय झालं? साहेबांना ताप भरलाय सकाळपासून. काय? अरे बराच ताप आहे की रे. आता कमी आहे, मगाशी वाटत होतं चटकाच बसेल. अरे मग डॉक्टरकडे का नाही नेलं? कसं नेऊ मॅडम, तुम्हीच बघा त्यांची अवस्था बघा. साधं साधं उठता येत नाहीये त्यांना. पण झालं काय असं एकदम ताप भरायला? अरे आता बोल ना काहीतरी, काय झालंय? मॅडम, वेदांत वानखेडे साहेब इथे आले होते. काय? साहेबांना बोल 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 त्यांच्या अंगावर धावून गेले, त्यांची कॉलर धरली, त्यांना मारणार होते. काय करू मॅडम, मी त्यांना थांबवायला गेलो तर साहेब मला म्हणाले, सोन्या, वेदांत वानखेडे साहेब आपले छोटे मालक आहेत, त्यांना पण काही करायचं. मी शांत बसलो. अरे मग मला कालच कळवायचं ना. साहेबांचा मोठेपणा. वेदांची एवढी हिंमत की इथे येऊन त्यांनी यांची कॉलर धरली. हे अति होत चाललंय. मी बघते काय करायचं ते. आता ह्यांना डॉक्टरकडे न्यायला पाहिजे आपल्याला. तुला माहिती आहे का इथे कोणी चांगला डॉक्टर? अण्णा अण्णा अण्णा. अरे काय म्हणतायत हे? मला डॉक्टरांचं नाव माहित नाहीये, पण त्यांचा दवाखाना कुठे मला माहिती. बरं, चल चल मग लवकर. हो. उठा. या 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 पुरुषोत्तम. बरं नाहीये का? होय, इथे कशाला आलोय आपण? चांगल्या हॉस्पिटलला नेलं असतं ना मी तुम्हाला. हे चांगलेच डॉक्टर आहेत, त्यांच्या एका डोसनी बरं वाटेल मला. नाही नाही, एक मिनिट. नाही, त्यांना तुला दुसरीकडे कुठे घेऊन जायचं असेल तर जाऊ शकता तुम्ही. मीना. नाही नाही नाही, तू तपास. बरं ठीक आहे, तू आधीचा पेशंट त्याचं ड्रेसिंगचं बघ काय करायचं. हो. बोला, काय झालंय? त्याने काल रात्रीपासून ताप आलाय जरा. आता टेन्शनच आलंय जरा. कसलं टेन्शन? काही नाही, एकाशी थोडी वादावादी झाली, थोडी हमरी तुमरी झाली, त्याच्यामुळे थोडं टेन्शन आहे. बरं ठीक आहे, या तपासतो. चालेल ना मी याला तपासले तर? आहे ना परवानगी तुमची? चल. या. श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या. ठीक, उठ. आहे थोडा ताप आहे, आणखीन काही त्रास नाही ना? फक्त ताप आहे. सध्या काय साथच आहे तापाची. अरे काय करू, इंजेक्शन देऊ? नाही नाही, इंजेक्शन नको, इंजेक्शन नको. बर, या. बस. ठीक, काही गोळ्या लिहून देतो त्या घे. आणि शक्यतो सध्या तेलकट तिखट बाहेरचं काही खाऊ नकोस. टेन्शन घेऊ नकोस रे कसलंही. अरे कामच तसं आहे, जबाबदारीचं टेन्शन येतच. ठीक आहे, देतो या गोळ्या, ह्या घे. या. किती पैसे द्यायचे? किती पैसे द्यायचे? हे असं विचाराल तुम्ही? काही कुठल्या दुकानात एखादी वस्तू खरेदी करायला वगैरे आलात काय? किती फी द्यायची तुमची? हा, आता कसं विचारलं? त्याच्याकडनं मी काही फी वगैरे घेणार नाही. मित्र आहे तो माझा, माहिती आहे त्याला. का रे? माझा चांगला मित्र. हा दवाखाना तुमचा आहे हे माहिती असतं ना तर इथे आलेच नसते मी. नाही, पण तुम्ही पेशंट म्हणून माझ्याकडे आला असत तर मी तपासलं असतं तुम्हाला आणि उपचार केले असते तुमच्यावर. आमच्याने डॉक्टरी पेशाचं एक तत्व आहे, आमच्याकडे आलेला पेशंट आमचा शत्रू जरी असला ना तरी आम्ही त्याच्यावरती उपचार करतो. चांगलंय. नाही, पुरुषोत्तम तुमच्याकडे आले म्हणजे तुम्ही चांगले डॉक्टर आहात. ऑफकोर्स चांगला आहे,
नाही डॉक्टर म्हणून तो चांगला आहेच मी, पण एक बाप म्हणूनही चांगला आहे. योग्य वेळी योग्य त्या माणसावर योग्य उपचार करता येतात मला, एक डॉक्टर म्हणूनही आणि एका मुलीचा बाप म्हणून. चला चला, काळजी घे आणि ते औषध घे वेळेत. येतो.